न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते विकास शिवशंकर सिंग यांचे एमआयडीसी तथा वन खाते यांना निवेदन। अंबरनाथ एमआयडीसी अंतर्गत प्लॉट क्रमांक 15, 16 व 21/2 या भूखंडावर सुरू असणाऱ्या कनेक्टवेल इंडस्ट्रीजच्या बांधकाम उभारणी कामाअंतर्गत अनेक जुनी तथा पर्यावरणपूरक महत्त्वपूर्ण झाडे तोडण्याबाबतची साशंकता केली व्यक्त। तसेच याबाबत वन विभाग तथा एमआयडीसी कडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणतीही स्पष्टता मिळत नसल्याने सदर बाबत झालेली वृक्षतोड हे नियमाला धरून की बेकायदेशीर याबाबत देखील चौकशी करण्याची केली मागणी। राज्य सरकार तथा केंद्र सरकारच्या झाडे लावा झाडे जगवा या सुरू असणाऱ्या देशव्यापी मोहिमेच्या अनुषंगाने सदर प्लॉटवरील अनेक जुनी पर्यावरणपूरक झाडे तोडण्याची परवानगी कोणी दिली व कशासाठी, तसेच सदर वृक्षतोड महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 तथा इतर पर्यावरण कायद्यानुसार आवश्यक परवानगी घेऊन करण्यात आली याबाबत एमआयडीसी तथा वन खाते यांच्याकडून स्पष्टता तपासण्याची केली देखील मागणी। तसेच सदर वृक्षतोडी नियमानुसार पर्यायी वृक्ष लागवड किंवा भरपाई स्वरूपात वृक्ष लागवड करण्याबाबतचा संयुक्तिक तपशील अहवाल देण्याबाबत केली मागणी। तसेच अंबरनाथ एमआयडीसी अंतर्गत प्लॉट क्रमांक 15, 16 व 21/2 या ठिकाणी सुरू असणाऱ्या कनेक्टवेल इंडस्ट्रीजच्या बांधकाम उभारणी कामाअंतर्गत सदर जुन्या शेकडो वर्षापूर्वीच्या अनेक झाडांची करण्यात आलेली कत्तल अथवा वृक्षतोड बेकायदेशीर तथा विना परवाना आढळल्यास, तसेच महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 तथा इतर पर्यावरण कायद्याच्या नियम अटी शर्ती आदींची पायमल्ली झाल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्ती संस्था तथा कंत्राटदाराविरोधात कायद्यानुसार तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करीत कठोर कारवाई करण्याबाबतची विकास सिंग यांनी केली मागणी। तसेच राज्य सरकार तथा केंद्र सरकारच्या पर्यावरण पुनर्वसन तथा संवर्धन या सुरू असणाऱ्या देशव्यापी मोहिमेअंतर्गत अंबरनाथ एमआयडीसी अंतर्गत प्लॉट क्रमांक 15, 16 व 21/2 या ठिकाणी सुरू असलेल्या कनेक्टवेल इंडस्ट्रीजच्या बांधकाम उभारणी कामाअंतर्गत गत शेकडो वर्षापूर्वीची जुनी तसेच पर्यावरणपूरक झाडे तोडण्याची परवानगी देणाऱ्या एमआयडीसी तसेच वन खात्यांच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांची देखील केली चौकशीची मागणी। तसेच याबाबत एमआयडीसी तथा वन खात्याच्या माध्यमातून अपेक्षित कार्यवाही न झाल्यास प्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा देखील पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते विकास सिंग यांनी दिला इशारा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। मी विकास सिंग, मी अंबरनाथचा रहिवासी आहे। अजून इथं एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात ही एमआयडीसीमध्ये प्लॉट क्रमांक 15, 16 व 21/2 कनेक्टवेल इंडस्ट्री इथं मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल चालू आहे। मग त्याचं मी पत्रव्यवहार एमआयडीसीला पण केला, वन विभागाला पण केलेला आहे, पण मला त्याचा काहीच रिझल्ट भेटला नाही। अजून केंद्र शासन अजून राज्य शासन झाड लावा झाड जगवायचे मोहीम चालू आहे, पण इथं मोठ्या प्रमाणात कत्तल चालू आहे। मग याच्या पाठीमागं कोण आहे? आता मी एमआयडीसीला वन विभागाला दोघांना लेटर दिलेला, मला रिसिव्हिंग सुद्धा झालेली आहे, पण ह्यांच्याकडनं मला काहीच पुरावा ह्यांनी परवानगी घेतली का नाही घेतली मला कसं काय माहिती पडणार आहे? पण लोक एवढं झाडं लावतात आहे, पण हे लोक झाडांची कत्तल करतात आहे, त्याच्या पाठीमागं काय? मग हे कधीपर्यंत देणार आहे मला? मी वारंवार यांना पत्रव्यवहार करतोय, मी 3 ते 4 त्यांच्या ऑफिसला जाऊन आलो, पण ते मला सांगतात आज येतो उद्या येतो। त्यांनी सांगितलं मला एवढं की त्यांनी परवानगी घेतलेली आहे, पण परवानगी घेतली मग मला त्याचा पुरावा द्या, पण अजूनपर्यंत यांनी मला काही पुरावा दिलेला नाही। झाड तोडीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घ्यावं लागते। झाड तोडीसाठी सक्षम प्राधिकरणाचा परवानगी घेतलंय की नाही घेतलंय ते कसं माहिती पडणार? झाड तोडीसाठी जे प्राधिकरणाचं जे अटी शर्ती आहेत ते पाळले की नाही यांनी ते पण बघावं लागेल। त्यांनी प्रॉपर जे डॉक्युमेंट्स क्लिअरली केले असतील मग त्याचे आम्हाला पुरावे द्यावे, आणि त्यांनी नाही केले असतील मग त्यांच्यावरती कठोरात कठोर गुन्हा दाखल केला पाहिजे, फौजदारी दाखल केली पाहिजे त्यांच्यावरती। झाडं तोडणे मोठा गुन्हा आहे, याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। यांनी परवानगी घेतली आहे नाही घेतली आहे त्याच्याबाबत पूर्ण कारवाई त्यांनी केली पाहिजे। अंबरनाथ एमआयडीसीमध्ये कनेक्टवेल ही कंपनी आहे, तिथं त्यांचं काम चालू आहे, पण तिथं त्यांनी कमीत कमी एक 100, 60 ते 70, 100 झाडं त्यांनी तोडले, पण ते झाडं एवढे जुने आहेत, कमीत कमी 100 वर्ष जुनी झाडे आहेत। आता आम्ही तिथे फुटेज पण आणले, फुटेज पण दिलेलं, फुटेज पण तुम्हाला माहिती पडेल, पण त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। पण कठोर ते कंपनीचा जो ओनर आहे त्याच्यावरती झाली पाहिजे, जो तिथं काम करतो त्याच्यावरती झाली पाहिजे,
या जो तिथला त्यांनी सांगितलं आहे की बाबा जे आहे मी बघतो, मग त्याच्यावरती झाली पाहिजे. वन विभागाकडं स्थल पंचनामा करण्यात यावा. पर्यावरणाचा संवर्धन आणि संरक्षण हे सर्वांची जबाबदारी आहे. आता जे एवढे यांनी झाडं तोडले, मग ते लिगली आहेत की अनलिगल आहे. अनलिगल असेल तर ह्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. पण एवढे जुने झाडं तोडणे MIDC कशी काय परवानगी दिली हे मला विचार नाही. वन खात्याकडनं पण याबाबत चौकशी करणं गरजेचं आहे. बाबा तुम्ही झाडं कापता, परमिशन घेता ते ठीक आहे, पण तुम्ही हे झाडं दुसऱ्या ठिकाणी लावलेत का? ते नगरपालिका तुम्ही नोंद केलेत का? MIDCला नोंद केलेत का? त्याच्यानंतर तुम्ही वन विभागाला नोंद केलंय का की बाबा आम्ही एवढं झाडं कापलेत, मग त्याचे डबल तुम्हाला झाडं दुसऱ्या ठिकाणी लावा लागतात. मग ते तुम्ही केलंय का? त्याची जबाबदारी ते कोणाकडे आहे? ते तुम्ही सांगा कुठं लावलेले ते त्यांना दाखवा, मग ते आम्हाला दाखवतील. मग ते कसं काय ते पूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर करा, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे. झाडतोड महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडाचे संरक्षण जतन अधिनियम 1975 पर्यावरण कायद्यानुसार कनेक्टवेल कंपनीच्या माध्यमातून सदर झाडतोडीचे परवानगी घेतले आहेत का, ती सुद्धा चौकशी होणे गरजेचं आहे. MIDC अजून वन खातं यांच्या अधिकाऱ्यांकडनं माझा कळकळीची विनंती आहे का याची चौकशी झाली पाहिजे. अजून ह्याच्यात कोणी दोषी आढळला मग त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा ह्यांनी काहीच नाही केलं तर मी कोर्टात पण जाणार आहे.